तर हे थेट लाईव्ह दृश्य तुम्ही दिल्लीतून पाहू शकताय। तर टीम इंडिया ITC मौर्य या हॉटेलमध्ये दाखल झालेली आहे। तर थोड्याच वेळात पंतप्रधानांना टीम इंडिया भेटणार आहे। त्यापूर्वी टीम इंडियाचं सेलिब्रेशन या हॉटेलमध्ये केलं जात आहे। तर केक कट करून टीम इंडियाचं सेलिब्रेशन केलं जात आहे। कॅप्टन रोहित शर्माने केक कट केलेला आहे। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही NDTV मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय। ITC मौर्य मधून आता टीम इंडिया पंतप्रधानांना भेटण्यासाठी जाणार आहे। तर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा होणार आहे। नरेंद्र मोदी टीम इंडियाचं स्वागत करत अभिनंदन देखील करणार आहेत। तर ही ITC मौर्य या हॉटेलमधील केक कट करतानाची दृश्य तुम्ही NDTV मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय। तर ICC T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर टीम इंडिया मायदेशी पोहोचलेली आहे। तर थोड्याच वेळात नवी दिल्लीमध्ये टीम इंडिया नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे। नरेंद्र मोदी टीम इंडियाचं अभिनंदन करणार आहेत। तर टीम इंडिया बार्बाडोसहून भारतात परत आल्यानंतर दिल्ली विमानतळावर जोरदार असं टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यानंतर टीम इंडिया ITC मौर्य हॉटेलमध्ये थांबलेली होती। तर आता थोड्याच वेळात टीम इंडिया पंतप्रधानांकडे रवाना होणार आहे। तर वानखेडे स्टेडियमवर आज विजयाचं सेलिब्रेशन होणार आहे, रॅली निघणार आहे। तर आता सध्या रोहित शर्माने ITC मौर्य हॉटेलमध्ये केक कट करत सेलिब्रेशन केलेलं आहे। तर तुम्ही केक कट करतानाची ही लाईव्ह दृश्य या ठिकाणी NDTV मराठीच्या माध्यमातून पाहू शकतात। तर यावेळी हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत टीम इंडियाचं स्वागत केलेलं आहे। तर दुपारी 4 वाजता टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होणार आहे। मुंबईमध्ये देखील वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी टीम इंडिया सध्या नवी दिल्लीमध्ये आहे। तर चाहत्यांकडून टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। तर टीम इंडिया थोड्याच वेळात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार आहे। तर त्यापूर्वी ITC मौर्य हॉटेलमध्ये टीम इंडिया दाखल झालेली आहे। तर टीम इंडियाचं सेलिब्रेशन या ठिकाणी ITC मौर्य हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी केक कट करत केलेला आहे। तर ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकताय। तर जय शहा या ठिकाणी रोहित शर्मा सोबत उपस्थित असताना आपण पाहू शकतोय। तर थोड्याच वेळात जय शहा यांच्यासोबत संपूर्ण टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंतप्रधान कार्यालयात भेट घेणार आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन देखील करणार आहेत। त्यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना होणार आहे। मुंबईमध्येही भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर तसेच वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या विजयाचं हे सेलिब्रेशन असणार आहे। तर ICC T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतल्यानंतर आता नवी दिल्लीमध्ये टीम इंडिया पंतप्रधानांची भेट घेणार आहे। तर या दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद झळकताना दिसतोय। तर या ठिकाणी टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्माने केक कट केलेला आहे। ITC मौर्य हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सेलिब्रेशन केलेलं आहे। केक कट करत हे सेलिब्रेशन करण्यात आलेलं आहे। तर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट टीम इंडिया घेणार आहे। यावेळी जय शहा आणि मॅनेजमेंट टीम मधले सुद्धा अनेक जण उपस्थित असणार असल्याची माहिती मिळालेली आहे। तर पंतप्रधानांच्या भेटीनंतर थेट नवी दिल्ली ते मुंबई असा प्रवास टीम इंडिया करणार आहे। तर 4 वाजता टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होणार आहे। तर मुंबईतून रोहित सेनेची विराट अशी रॅली निघणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही ही लाईव्ह दृश्य पाहू शकतायत। तर या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, अक्षर पटेल हे सगळे खेळाडू या ठिकाणी आहेत। सध्या टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड केक कट करतानाचे दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर सगळे चाहते टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा एक पार्ट झालेले आपण पाहू शकतोय। तर या ठिकाणी प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय, विजयाचा आनंद चेहऱ्यावरती झळकताना दिसतोय। तर या ठिकाणी संपूर्ण इंडिया क्रिकेट टीम पंतप्रधानांची भेट घेणार आहे। तर पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी टीम इंडिया सध्या रवाना झालेली आहे।
तर या ठिकाणी लाईव्ह दृश्य तुम्ही NDTV मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय. ITC मोरिया हॉटेलमध्ये थोड्याच वेळापूर्वी कॅप्टन रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी केक कट करत सेलिब्रेशन केलेलं आहे. तर या ठिकाणी चाहत्यांची मोठी गर्दी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतात. सगळेजण आपल्या आपल्या फोनमध्ये फोटोज व्हिडिओज कॅप्चर करतायत आणि एक आठवणी तयार करताना दिसत आहेत. तर या ठिकाणी ITC हॉटेलमध्ये सुद्धा केक कट करत सेलिब्रेशन करण्यात आलेलं आहे. तर टीम इंडिया सध्या दिल्लीमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते टीम इंडियाचं अभिनंदन करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी जय शाह देखील उपस्थित आहेत. टीम इंडिया सोबत जय शाह देखील उपस्थित आहेत. तर दुपारी 4 वाजेच्या दरम्यान टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होणार आहे. टीम इंडिया विमानतळावर कधी पोहोचते याची चाहते मध्यरात्रीपासूनच वाट पाहून होते. तर टीम इंडिया नवी दिल्ली विमानतळावर पोहोचताच चाहत्यांनी अलोट गर्दी केली आणि जल्लोषात स्वागत केलेलं आहे. त्यानंतर आता मुंबईकर टीम इंडियासाठी आतुर झालेले आहेत. तर आता सध्या मुंबईमध्ये टीम इंडिया कधी येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. रोहित शर्मा कॅप्टन, हार्दिक पांड्या व्हाईस कॅप्टन, त्यानंतर यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे सगळे खेळाडू ज्यांनी टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे ते सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले आहेत. तर यावेळी इंडियन क्रिकेट टीम मॅनेजमेंटमधील अनेक सदस्य देखील उपस्थित असतील. त्यासोबतच जय शाह हे देखील उपस्थित असणार आहेत. तर T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाची आज खुल्या बसमध्ये विजयी मिरवणूक निघणार असून त्यानंतर मुंबई वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत आहेत. महेश, काय माहिती आहे? पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी आता सध्या टीम इंडिया रवाना झालेली आहे. नक्कीच दिल्लीतल्या ITC मोरिया या हॉटेलमध्ये टीम इंडियाचे खेळाडू हे दिल्लीत दाखल झाल्यानंतर थांबलेले होते. सहकार्यन कुटुंबियांसोबत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत टीम इंडियाचे खेळाडू. आणि यानंतर आता सर्व टीम ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला निघालेली आहे. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे. त्या ठिकाणी या सर्व खेळाडूंचं आणि सपोर्टिंग स्टाफचं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे. टीम इंडिया बार्बाडोसवरून आज दिल्लीत दाखल झालेली आहे. तब्बल 15 तासांचा प्रवास करून ही टीम मायदेशी पोहोचलेली आहे. या प्रवासादरम्यान या खेळाडूंनी प्रचंड मजा मस्ती केलेली आहे आणि त्या प्रकारचे व्हिडिओ समोर आलेले आहेत, सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत आणि स्वतः BCCIने सुद्धा काही यातले व्हिडिओ जे आहेत विमानाच्या आतले ते पोस्ट केले आहेत. सध्या या ITC मोरिया हॉटेल बाहेर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि खेळाडू एक एक करून बसमध्ये बसलेले आहेत आणि आता काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांच्यासोबत होणार आहे. आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता ही सर्व खेळाडू जे आहेत ते विमानाने मुंबईत दाखल होणार आहे. दुपारी 2 वाजता दिल्ली विमानतळावरून ते उड्डाण करतील आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता उड्डाण केल्यानंतर मुंबईत दाखल होतील. साधारणपणे 4 ते 5च्या दरम्यान मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम असा एक जंगी मिरवणुकीचा आयोजन करण्यात आलेलं आहे. ओपन बसमध्ये हे खेळाडू बसणार आहे. सोबत त्यांच्यासोबत जिंकलेली विश्वचषकाची ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मुंबई जे एक क्रिकेटची पंढरी या ठिकाणी आपल्याला सर्वांना परिचित आहे, अशा मुंबई शहरात ही जंगी मिरवणूक निघाल्यानंतर सर्व मुंबईकर नक्कीच लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येऊन या क्रिकेट संघाचं स्वागत करणार आहेत.
वानखेडे स्टेडियमवर गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रिकेट चाहत्यांना प्रवेश दिला जाईल आणि या ठिकाणीच एक भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे, ज्या ठिकाणी या क्रिकेट संघाचं आगमन झाल्यानंतर त्यांचा सत्कार केला जाईल. त्यांना तब्बल 125 कोटी रुपयांचं पारितोषिक बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत जय शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होईल. अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सध्या तुम्ही ही लाईव्ह दृश्य एनडीटीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता. त्या ठिकाणी हार्दिक पांड्या रवाना होतानाची दृश्य तुम्ही पाहू शकता. तर रोहित शर्माने थोड्याच वेळापूर्वी केक कट करत सेलिब्रेशन केलेलं आहे. तर आता पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी टीम इंडिया रवाना झालेली आहे. तर ही थेट लाईव्ह दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकतात. तर नवी दिल्लीतून मुंबईत टीम इंडिया आल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर हे सेलिब्रेशन असणार आहे. तर सूर्यकुमार यादव यांचे दृश्य तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी चाहते एकच एक जल्लोष करताना दिसत आहेत. दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून जोरदार असं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आयटीसी मौर्यामधून टीम इंडिया सध्या आता पंतप्रधान कार्यालयाकडे रवाना झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाचं स्वागत करत अभिनंदन देखील करणार आहेत. तर आयटीसी हॉटेलमध्ये केक कट करत रोहित शर्माने सेलिब्रेशन केलेलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी विजयाचं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाची आज मुंबईमध्ये रॅली निघणार आहे. खुल्या बसमध्ये ही विजय मिरवणूक निघणार असून त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात सगळ्या क्रिकेट टीमचा सत्कार करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईकडे रवाना होईल. तर रोहित शर्माचे माजी प्रशिक्षक दिनेश लाड आपल्या सोबत आहेत. दिनेश जी लाड, तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रथमतः स्वागत आहे. कसं वाटतंय तुम्हाला, काय भावना आहेत? टीम इंडिया सध्या बार्बाडोसवरून T20 विश्वचषकाची ट्रॉफी घेत भारतात दाखल झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात ते पंतप्रधानांची भेटही घेतील. काय वाटतंय? पहिल्यांदा तर तुम्हाला मी थोडं रोखतो, कारण तुम्ही माजी प्रशिक्षक म्हणू नका. मी प्रशिक्षक म्हणा, माझी वगैरे नाहीये. मी लहानपणाचं प्रशिक्षण, आताही त्याचं प्रशिक्षक आहेत. अगदीच. तर नाही, खूप छान वाटतंय, कारण नुसतं त्यांनी मलाच नाही तर 130 करोड जनतेला खुश केलेलं आहे. त्याच्यामुळे खूप आनंद होतोय, कारण 17 वर्षानंतर आपण हा जल्लोष करतोय. त्याच्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रोहितचा शेवटचा हा वर्ल्ड कप होता, T20चा बेसिकली. तर त्याच्यामुळे त्याच्या हातात ज्यावेळेस मी ट्रॉफी बघितली, कारण त्यांनी जाताना मला प्रॉमिस केलं होतं की हा वर्ल्ड कप आम्ही जिंकूनच येऊ, आणि ते प्रॉमिस त्यांनी फुलफिल केलं. आणि मी असं म्हणेन की मला त्यांनी मोठी गुरुदक्षिणा दिली. म्हणजे आता खऱ्या अर्थाने मी द्रोणाचार्य झालो असं मला वाटतं. अगदीच. तुम्ही आता रोहित शर्माची भेट घेणार आहात का? कधी घेणार आहात? आणि पहिल्यांदा जेव्हा भेटणार आहात तेव्हा रोहित शर्माला तुम्ही काय बोलणार आहात? तेच बोलेन की तू मला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनवलास आणि सगळ्यात मोठी मला गुरुदक्षिणा तू दिलीस. कारण मी मगाशी म्हटलं, खऱ्या अर्थाने तू मला द्रोणाचार्य केलं. आणि अर्जुनाने मोठं कार्य केलं आणि आज माझं नाव एवढं, म्हणजे रोहित नंतर माझं नाव मोठं जोडलं गेलं. त्याच्यामुळे मी भयंकर खुश झालोय. रोहित शर्माची आणि तुमची मुंबईत कधी आणि कुठे भेट होणार आहे, या संदर्भात काय माहिती देऊ शकाल? अजून काही सही नाही झालेलं आहे. ज्यावेळेस सही होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन कधी भेटणार आहोत. अच्छा. 12 वर्षापासून तुम्ही पाहताय, तुम्ही कशा पद्धतीची कोचिंग दिलेली, कोचिंग संदर्भात काय सांगाल? खरं तर 12 वर्षाचं असं मी ज्यावेळेस त्याला एका मॅच मध्ये बघितलं, एकदाच मी त्याला बघितलं होतं, ज्याच्या आधी मी त्याला कधी बघितलं नव्हतं. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली त्यावेळेस मी खूप खुश झालो. मला शाळेसाठी मुलगा पाहिजेच होता. मी त्याला बोलवलं, शाळेत ऍडमिशन केलं. पहिल्या वर्षी मी त्याला बॉलर म्हणून ठेवलं आणि ज्यावेळेस नेक्स्ट इयर मी ज्यावेळेस त्याला बॅटने बॉल मारताना बघितलं, ज्या पद्धतीने बॉल मारले ते इमिजिएटली माझ्या लक्षात आलं की त्याला आपण नेटमध्ये बॅटिंग, आणि मी नेटमध्ये बॅटिंग देणार. आणि ज्या पद्धतीने
फलंदाजी केली त्यावेळेस मला असं जाणवलं की नाही, याला आपल्याला बॅटिंगमध्ये जास्त फोकस करायला लावायला पाहिजे. आणि त्या दिवसानंतर मी त्याला बॅटिंगमध्ये मॅक्झिमम फोकस करायला लावला. टॅलेंट त्याचं होतंच, फक्त माझं कर्तव्य होतं की त्याला ज्या गोष्टीकडे त्याला लक्ष द्यायला त्या गोष्टीकडे मी त्याला जास्त प्रोत्साहित करत गेलो. आणि आज मला त्याचा गर्व आहे की जे मी डिसिजन त्यावेळेस घेतलं, त्यावेळेस जर मी डिसिजन ते घेतलं नसतं तर आज रोहित शर्मा एक फलंदाज म्हणून देशाला दिसणार जातो. कदाचित मला माहित नाही, पण ते मी डिसिजन घेतलं. आणि आज जगातला सगळ्यात डेंजरस म्हणजे ज्याला हिटमॅन बोललं जाते असा फलंदाज आहे, त्याचा मला एक मोठा गर्व आहे. बार्बाडोसला रवाना होण्यापूर्वी तुमची भेट झाली होती का? आणि तुम्ही भेट जर झाली असेल तर तुम्ही रोहित शर्माला काय कानमंत्र दिला होता? भेट तर झाली नव्हती, फक्त एवढंच सांगितलेलं की आता तू जातोय, कदाचित तुला शेवटचा T20 वर्ल्ड कप असेल, तर काही करून हे तुला जिंकायचंय. आणि त्यांनी मला त्यावेळेस प्रॉमिस केलेलं तर हा मी वर्ल्ड कप जिंकूनच राहणार आणि मला माझ्या हातात तुम्ही वर्ल्ड कप बघाल. त्याच्यामुळे माझ्यासारखा एक आनंदी माणूस कोणच नसेल जगामध्ये असं मला वाटतं. मध्यंतरी रोहित शर्माचा थोडासा बॅड पॅच सुरू होता, स्कोर होत नव्हते, शतकं होत नव्हती, तर तुम्ही त्यावेळेस रोहित शर्माला काय कानमंत्र दिला होता? ते कानमंत्र असं नाही, मी त्याला म्हटलेलं की बॅड पॅच असं नाही, कधी कधी होतेच, कधी कधी होऊन जाणार. T20 क्रिकेटमध्ये T20 क्रिकेट हे एक एंटरटेनमेंट आहे, ते क्रिकेट म्हटलं जात नाही. क्रिकेट जे 50 वर्षाचा खेळ आहे किंवा टेस्ट मॅचचा खेळ आहे त्याला क्रिकेट म्हटलं जाते. इकडे नुसतं जाऊन तुम्हाला हाणमारी करायची असते. पण त्यातही रोहित शर्मा सारखा एक खेळाडू जो प्रॉपरली क्रिकेट शॉट खेळत होता, म्हणजे मला कधी त्याला आठवलं नाही त्यांनी स्कूप मारलाय की काही दिवस कदाचित त्यांनी ते शॉट केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्या फॉर्म बद्दल मला कधीच शंका नव्हती आणि मी त्याच्या टेक्निकवर कधीच डिस्कस केलेलं नाहीये. त्याला नेहमीच सांगत आलेलं आहे की म्हणजे 50 ओव्हरच्या गेम मध्ये तू थोडा वेळ विकेटवर राहण्याचा प्रयत्न कर, तुझं विकेटवर राहिला तर तू चांगला स्कोर करू शकतो. आणि टेस्ट मॅच मध्ये पण आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी त्या फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं क्रिकेट केलेलं. मी T20 क्रिकेट बद्दल कधीच त्याला काही बोललेलं नाही की तू असं खेळायला पाहिजे, कारण तिकडे जाऊन तुम्हाला हाणमारीच करायची असते. त्यामुळे बॅड पॅच हा म्हटला जात नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी BCCI आणि सिलेक्टरना खूप धन्यवाद देईन या गोष्टीसाठी, कारण ज्यावेळेस असं बोललं जातं की रोहित किंवा विराट कोहलीला आता थांबवायला पाहिजे T20 क्रिकेटमध्ये, आता साईडलाईन करायला पाहिजे, पण त्यांनी त्याच्यावर भरोसा केला. त्यांना माहित विश्वास होता की हे दोघे खेळले तर कदाचित वर्ल्ड कप 100% जिंकू, आणि तो त्यांनी विश्वास साध्य केला. त्याच्यामुळे मी BCCIचे पण आभार मानतो. अगदीच. आज संघ आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भेटीला रवाना झालेला आहे. त्यानंतर संघ मुंबईमध्ये येईल आणि मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी असणार आहेत का? मी नाही जाणार आहे, मी आपल्या घरी बसून मी सगळं बघणार आहे. कारण मी जास्त पुढे जास्त जात नाही, मला आवडत नाही तिकडे जाणं. तर मी घरातून बघेन ते तो सोहळा चांगला, आणि मी त्यावेळेस खूप आनंदी असेल. फक्त एवढंच मी तुमच्या माध्यमातून मी जसे आपले खेळाडू पंतप्रधानांना भेटायला जातात, तुमच्या माध्यमातून मला पंतप्रधानांना हे सांगायचं की रोहित शर्मासारखा एक खेळाडू माझ्याकडनं घडला गेला. असेच अनेक खेळाडू माझ्याकडे आहेत त्याच पद्धतीचे, लहान मुलं आहेत माझ्याकडे, पण माझ्याकडे ग्राउंड नाहीये स्वतःचं. मी ज्या शाळेला प्रॅक्टिस घेतो ते छोटं ग्राउंड आहे. गेली 28 वर्ष त्या शाळेची निगडीत आहे. नुसता रोहित शर्माच नाही की शार्दुल ठाकूर, हरमीत सिंग जो आता USA ला खेळला, माझा मुलगा सिद्धेश लाडू इंडियाने पण खेळलेला आहे, सुमित पारकर, बरीच मुलं अशी खेळलेले आहेत. जवळजवळ 97 मुलं त्या शाळेची मुंबई स्टेटला केले, पण छोट्या ग्राउंड मधनं झालेले आहेत. तर त्या मला जर एखादं ग्राउंड मिळालं कारण तर खूप बरं होईल असं मी तुमच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो. अगदीच. टीम इंडियाच्या म्हणजे टीम इंडियाला आता सध्या रोहित शर्मा कॅप्टन नसणार आहे, तर त्याच्या अनुपस्थित टीम इंडियाची खेळी कशी असेल असं तुम्हाला वाटतं? थोडा पुढे मागे थोडा प्रपंच. शेवटी रोहित शर्मा गेल्यानंतर काही खेळाडू येणार नाही असं नाही, बरेच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसं सचिन तेंडुलकरची निवृत्ती झाली किंवा सुनील गावस्कर ज्यावेळेस निवृत्त झाला त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर, त्यानंतर रोहित शर्माला बरेच क्रिकेटर असतात, असं नाही की होणार नाही. पण थोडा सुरुवातीला थोडा त्रास होईल, कारण दोन आपले खंदे फलंदाज आहेत, जे एक्सपिरियन्स फलंदाज आहेत, ते आपल्यातून निवृत्त झालेले आहेत. त्याच्यामुळे T20 क्रिकेट, पण T20 क्रिकेट हे एंटरटेनमेंट, मी सारखं तुम्हाला तेच म्हणतोय, त्याच्यात आपण गेस करू शकतो. पण आपल्याकडे 50 वर्षच्या क्रिकेटसाठी आणि टेस्ट मॅच क्रिकेटसाठी चांगले खेळाडू उभरते वेळ खेळाडू आहेत. तर आपल्याला मला माहित नाही, कारण आपल्याकडे खेळाडूंची खाण आहे. त्याच्यामुळे आपली टीम ऑलवेज टॉप ऑफ द वर्ल्डच राहणार आहे असं मला वाटतं. रोहित सारखे आणखी कोणते खेळाडू तुम्हाला असे वाटतात की जे T20 वर्ल्ड कप साठी चांगली खेळी करू शकतात?
आता शुभम गिल आहे किंवा जशी जयस्वाल खूप छान करतोय, श्रेयस अय्यर आहे, सूर्यकुमार बद्दल तर काहीच बोलू शकत नाहीये. सूर्यकुमार आहे, दुबे आहेत, हार्दिक पांड्या आहे, म्हणजे आपली टीम ही चांगलीच राहणार आहे. हा, थोडा सुरुवातीला एक्सपिरियन्स कमी पडल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण मला वाटत नाही की प्रॉब्लेम, कारण ऑलरेडी ते IPL ला एवढं चांगलं करतायत, T20 क्रिकेटमध्ये ऑलरेडी करत आलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे फलंदाजी खाण पडलेले आहे, त्याची कमतरता होणार नाही. सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकते, कारण एक्सपिरियन्स शेवटी रोहित आणि विराटचा एक्सपिरियन्स हा खूप मोठा होता, खूप वर्ष ते क्रिकेट खेळत होते, त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला थोडा त्रास होईल, पण आपण चांगलंच करू फ्युचरमध्ये पण असं मला वाटतं. आता रोहित शर्माने रिटायरमेंटची अनाउन्समेंट केलेली आहे, त्यानंतर रोहित कडून आता सध्या तुमच्या काय अपेक्षा आहेत रिटायरमेंटच्या घोषणेनंतर? रिटायरमेंटच्या घोषणेनंतर मला असं शक्यता आहे की टेस्ट चॅम्पियनशिप आहे जी आहे किंवा वर्ल्ड कप आहे 2027ला, तर तो फिट राहण्याचा प्रयत्न करे. 2027चा वर्ल्ड कप जिंकून पूर्ण देशवासीयांना खुश कर, हेच मी त्याला सांगितलं. 2025 मध्ये ODI चॅम्पियनशिप आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? त्याकडे मी ती पण म्हणजे चॅम्पियनशिप ट्रॉफी पण आहे, ती पण आपल्याला जिंकणं हे आहे. त्याच्या हातात तो पण मी कप बघीन तर मी खुश होईल. माझ्यापेक्षा आपल्या देशामध्ये इमोशन्स आहेत. क्रिकेट म्हटलं आपल्या देशामध्ये देव मानलं जातं क्रिकेटला, तर त्याच्याकरता देवाला खुश करणं हे तुझं काम आहे आणि ते करून दाखवणं तू आणि तुझ्या टीमने करणं हेच मी अपेक्षा करेन. पुढच्या खेळीसाठी तुमच्याकडून रोहित शर्मासाठी काय टिप्स द्याल? टिप्स तर मी काहीच देत नाही. मी आतापर्यंत जेव्हापासून तो देशाला खेळायला लागला तेव्हापासून मी काही टिप्स देत, कारण त्यांना टेक्निक त्याला माहिती आहे त्याला काय खेळायचं आणि त्याने प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे टिप्स देण्याची गरज नाही, फक्त एवढंच सतत सांगत राहील की चांगला खेळ करून देशाला जिंकण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार तुझा असणं गरजेचं असं मी त्याला. अगदीच धन्यवाद दिनेशजी, तुम्ही NDTV मराठीला तुमचा वेळ दिल्याबद्दल. तर आता सध्या टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी रवाना झालेली आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होईल आणि मुंबईमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात असं स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर रोहित सेनेची विराट रॅली निघणार आहे आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार समारंभ ठेवण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबईमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर हे दोन दृश्यांमधून तुम्ही पाहू शकतायत की टीम इंडिया एकीकडे पंतप्रधानांच्या भेटीसाठी रवाना झालेली आहे, तर दुसरी दृश्य तुम्ही पाहू शकताय मुंबईच्या मरीन लाईन्स मधील ही दृश्य आहेत. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तर जवळपास 5000 पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले असणार आहेत. तर या ठिकाणी पूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. आपल्या चाहते टीम इंडियाच्या जल्लोषात सहभागी होणार आहेत, आनंदात सहभागी होणार आहेत. तर या ठिकाणी मरीन लाईन्सची दृश्य तुम्ही पाहू शकतायत. या ठिकाणी लाकडी बॅरिकेड्स लावण्यात येत आहेत. तर चोख बंदोबस्त मरीन लाईन्स या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियम पर्यंत भव्य अशी रॅली निघणार आहे टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर. तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिल्लीहून रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, सध्या टीम इंडिया पंतप्रधानांच्या भेटीसाठी रवाना झालेली आहे, काय माहिती आहे? बिलकुल, ITC मौर्य या हॉटेलमधून ही टीम निघालेली आहे. पूर्ण एका बसमध्ये सर्वच प्लेयर्स आहेत, क्रिकेटपटू आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग या ठिकाणाकडे निघालेले आहे. आणि धौलाकुवा ते 7 लोक कल्याण मार्ग साधारणतः 15 ते 20 मिनिटाचं हे अंतर आहे. परंतु जर ट्रॅफिक नसेल, कारण संपूर्ण रस्ता जो आहे तो रिकामा करण्यात आला आहे, त्यामुळे ही टीम लवकर पोहोचू शकते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊण तास त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. एका बसमधून ही संपूर्ण टीम आलेली आहे, त्यांच्यासोबत कोच सुद्धा आहेत. पाहावं लागणार आहे की या बैठकीच्या दरम्यान त्यांच्यासोबत बाकीचे काही BCCIचे पदाधिकारी पण असणार आहेत का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. परंतु आता ज्या रोडनं ही टीम निघालेली आहे त्या रोडवर प्रत्येक ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि जे दिल्लीकर आहेत किंवा जे क्रिकेट प्रेमी आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून दिल्लीमध्ये आलेले आहेत स्वागतासाठी या आपल्या क्रिकेटपटूंच्या, कारण विश्वचषक जो आहे तो आपल्या मायभूमीमध्ये आलेला आहे. अशा वेळी त्यांच्या स्वागतासाठी अनेक जण ठिकठिकाणी उभे आहेत. ITC मौर्य यांनी सुद्धा एक आगळा वेगळा केक बनवलेला आहे की जो वर्ल्ड कपची ट्रॉफी आहे त्या आकाराचा हा केक बनवलेला आहे.
कारण आनंदोत्सव हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जाणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये साजरा केला जाणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळचा जो इव्हेंट असणार आहे तो मुंबईमध्ये सुद्धा होणार आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही चर्चा असणार आहे आणि चर्चेदरम्यान काय डायलॉग होतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे. परंतु थोड्याच वेळामध्ये ही टीम, कारण देशामध्ये आल्यानंतर पहिले व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत की ज्यांना ही टीम भेटणार आहे. सर्वोच्च नेते आहेत नरेंद्र मोदी आणि 17 वर्षानंतर हा वर्ल्ड कप सुद्धा जिंकलेला आहे. त्याचबरोबर तिघांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे T20 या प्रकारच्या खेळामधून. त्यामुळे आजचा दिवस हा सर्व क्रिकेट प्रेमीसाठी महत्वाचा असणार आहे. अगदीच रामराजे, किती वाजता क्रिकेट टीम मुंबईसाठी रवाना होईल या संदर्भात काय माहिती आहे? बिलकुल, ही चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर दुपारच्या सुमारास ही टीम निघणार असल्याची माहिती मिळते आणि ही टीम साधारणतः मुंबईमध्ये पोहोचू शकते 3:30 ते 4च्या आसपास टीम पोहोचू शकते. म्हणजेच की ही संपूर्ण चर्चा झाल्यानंतर 12 ते 12:30च्या दरम्यान टीम विमानतळाकडे रवाना होऊ शकते आणि त्यानंतर 1:30 ते 2च्या आसपास ही चार्टेड असणार आहे, फ्लाईट असणार आहे आणि ते 4च्या आसपास मुंबईमध्ये लँड होऊ शकते आणि त्यानंतर 5 वाजता एक रोड शो असणार आहे. त्यामुळे 4च्या अगोदर कोणत्याही परिस्थितीमध्ये या टीमला जे आहे ते तिथे मुंबईमध्ये लँडिंग करावं लागणार आहे आणि मग संध्याकाळी जे मरीन ड्राईव्हला ओपन बसमधून जी असणार शोभायात्रा निघणार आहे आणि अभिवादन करणार आहेत. खरं तर सर्व क्रिकेट प्रेमी सुद्धा अभिवादन करणार आहेत आणि हे क्रिकेट खेळाडू की ज्या भारतीयांनी प्रेम केलं जगभरामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये, हे संपूर्ण क्रिकेटपटू गेल्यानंतर तिथे भारतीयांनी जे प्रेम दिले आणि या भारतीयांचा सपोर्ट नेहमी राहिलेला आहे आणि या बळावरच हा विश्वचषक जो आहे तो जिंकून आणलेला आहे. त्यामुळे या सर्व भारतीयांचं एक अभिवादन करण्यासाठी सुद्धा ही शोभायात्रा निघणार आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदीच रामराजे, क्रिकेट टीम सोबत, मेंबर्स सोबत जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत आणखी कोण कोण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे? अगदीच पंतप्रधान सर्व खेळाडूंचं अभिनंदन करणार आहेत. तर टीम इंडिया सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झालेली आहे. ही दृश्य तुम्ही NDTV मराठीच्या माध्यमातून पाहू शकतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाचं अभिनंदन करणार आहेत. तर पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी टीम इंडिया सध्या दाखल झाल्याची बातमी समोर येते आहे. तर रामराजे, टीम इंडिया सध्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे, काय अपडेट आहे? बिलकुल, आपली टीम पण इथेच आहे आणि आम्ही समोरच पाहतोय, कारण एक साईड जी आहे ती पंतप्रधानांच्या घरासमोरची ती बंद करण्यात आली होती. 2 गेट महत्वाचे आहेत पंतप्रधान निवासस्थानामध्ये जाण्यासाठी. एक गेट जे आहे ते थेट विमानतळाकडून म्हणजेच की ITC मोऱ्याकडून रस्ता आहे आणि तो रस्ता जो आहे तो थेट पंतप्रधान निवासस्थान त्याच्या पूर्वीच एक छोटासा टर्न आहे, तिथून आतमध्ये जाता येतं. कारण सुरक्षा जी आहे इथे प्रचंड आहे आणि सुरक्षा व्यवस्था पण वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळं वेगळ्या मार्गाने या टीमला आतमध्ये नेण्यात आलेला आहे आणि नंतर संपूर्ण प्रसारमाध्यमाची जी टीम असते ते पंतप्रधानांच्या जो एक्झिट गेट आहे त्या समोर टीम असते. त्याच्यामुळं एक्झिट गेटला म्हणजेच की आता चर्चा केल्यानंतर निघतानाचे संपूर्ण व्हिज्युअल जे आहेत ते आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतील. परंतु प्रवेशद्वार जे आहे ते वेगळं ठेवण्यात आलेलं आहे, कारण सेलिब्रिटी आहेत हे संपूर्ण क्रिकेटपटू, त्यामुळं त्यांची सुरक्षा याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो एक प्रकारे सील सुद्धा करण्यात आलेला आहे. हे संपूर्ण क्रिकेटपटू जे आहेत ते आतमध्ये प्रवेश केलेले आहेत. पोलीस जे आहे तिथे या परिसरामध्ये सर्व ज्या गाड्या येतात त्यांची नोंद केली जात आहेत. कोणत्या आसपास गाड्या थांबतायत त्यांची सुद्धा नोंद केली जात आहे, कारण महत्वाचा क्षण आहे आणि सर्व प्लेयर्स जे आहेत ते खेळाडू आहेत एकत्र आहेत. त्यामुळे कोणतीही घातपाताची घटना घडू नये यासाठी दिल्लीमध्ये हा अलर्ट आहे. ठिकठिकाणी तपासणी सुद्धा केली जाते. आम्ही जेव्हा या पंतप्रधान निवासस्थानाकडे येत होतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा ठिकठिकाणी अडवण्यात आलं होतं, ओळखपत्र तपासण्यात आलं होतं आणि संपूर्ण तपासणी करूनच सोडलं जात आहेत. त्यामुळं दिल्लीमध्ये जरी छावणीचं रूप आलं असलं तरी सुद्धा एक आनंद आहे सर्वांच्या चेहऱ्यावर, क्रिकेट प्रेमींच्या चेहऱ्यावर, की वर्ल्ड कप जो आहे तो भारतामध्ये आलेला आहे आणि सर्वोच्च नेत्याला भेटायला हे सर्व क्रिकेटपटू आलेले आहेत.
अगदीच रामराजे, तुम्ही तिथे सध्या उपस्थित आहात. तर पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी आपण पाहू शकतोय की टीम इंडिया दाखल झालेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आणखी कोणकोणते नेते टीम इंडियाची भेट घेणार आहेत? कोणकोणते नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असणार आहेत याबद्दल माहिती आहे, परंतु इतर कोणते नेते आहेत का? कारण एक महत्वाचे नेते असणं गरजेचं आहे, ते म्हणजे की स्पोर्ट्स आणि युथ जे खातं आहे ज्यांच्याकडे आहे, तर ते सुद्धा मंत्री उपस्थित राहणार आहेत का हे पाहावं लागणार आहे. परंतु सुरक्षा व्यवस्था प्रचंड आहे आणि यापूर्वी ज्या काही आपण पाहिलेल्या आहेत की वेगवेगळ्या खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, ज्यांनी मेडल जिंकलेले आहेत, मग ते कुस्ती असो किंवा नीरज चोप्रा यांनी भाला फेकण्यामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलं होतं. तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त एकटे भेटलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा सुद्धा एकट्यानेच केली होती. त्यामुळे यावेळेस सुद्धा या संपूर्ण टीम सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटेच असतील का चर्चा करण्यामध्ये, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण शेवटी पंतप्रधान निवास आहे, हे त्यांचं हाऊस आहे, त्यांचं घर इथे आहे आणि हे सर्व जे टीम आलेले आहेत हे गेस्ट असणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा पाहुणचार कशा प्रकारे केला जातोय हे सुद्धा पाहावं लागणार आहे. अगदीच रामराजे, तुम्ही सध्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर उपस्थित आहात. त्या ठिकाणी टीम इंडिया दाखल झालेली आहे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर टीम इंडिया बार्बाडोसहून जेव्हा भारतात आली, नवी दिल्ली विमानतळावर पोहोचली, तेव्हा चाहत्यांकडून गर्दी करत जल्लोष साजरा करण्यात आला होता. तर आता सध्या पंतप्रधान निवासस्थानाबाहेर चाहत्यांची किती प्रमाणात गर्दी झालेली आहे? काय वातावरण आहे सध्या चाहत्यांमध्ये? बिलकुल अनेक चाहते या ठिकाणी दिसत आहेत, परंतु सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं इथे साधारण नागरिकांना येणं थोडंसं कठीण आहे. कोणतेही म्हणजे की वाहतुकीमध्ये सुद्धा अडथळा येऊ नये म्हणून इथे गाड्या सुद्धा आसपास लावण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे थांबणं जे आहे ते कठीण आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान जे आहे ते अतिशय सुरक्षित अशा ठिकाणी आहे. त्यामुळं ज्या पंतप्रधान निवासस्थान ज्या बाजूला आहे त्याच्या अपोजिटला जो रोड आहे, जो रस्ता आहे, तिथे काही मात्र क्रिकेट प्रेमी जे आहेत ते थांबलेले आहेत, वाट बघत आहेत की आपल्या खेळाडूची, आपल्या आवडत्या प्लेअरची एक झलक मिळावी, यासाठी हे वाट पाहत आहेत. कारण बॅक गेट जे आहे पंतप्रधान निवासस्थानाचं, त्या बॅक गेटने ही टीम आतमध्ये गेलेली आहे, परंतु फ्रंट गेटने ही टीम बाहेर निघते. मग त्यावेळेस या सर्वांना झलक मिळू शकते जे क्रिकेट प्रेमी इथे दाखल झालेले आहेत. अगदीच कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठेवण्यात आलेली आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय रामराजे? बिलकुल, पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर जी आहे ती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. आपण इथं पाहतोय की जे एसपीजीची सुरक्षा देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर आर्मीची सुद्धा इथे सुरक्षा आपल्याला दिसते, सीआरपीएफची सुरक्षा आपल्याला इथे दिसते आणि रस्त्याकडे तोंड करून आपल्याला सर्व हे सुरक्षा रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरक्षा जी आहे ती अतिशय कडक आहे, परंतु आताचा जो वेळ आहे तो ऑफिस टायमिंग आहे. 10:30 ते 11चा वेळ जो असतो तो ऑफिस टायमिंग असतो. त्यामुळे या ऑफिस टायमिंग मध्ये सुद्धा ट्रॅफिक कुठेही थांबवू नये, दिल्लीकरांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे. जेव्हा ही टीम निघाली होती रस्त्यामध्ये आणि त्याचबरोबर पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये प्रवेश करत होती टीम, तर त्यावेळेस सुद्धा रस्ता जो आहे तो ब्लॉक करण्यात आला होता. मात्र नंतर एकदा प्राईम मिनिस्टरच्या निवासस्थानामध्ये या टीमने प्रवेश केल्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आलेला आहे. त्यामुळे ऑफिस टायमिंग मध्ये कोणालाही अडचण होऊ नये, कोणालाही त्रास होऊ नये याची सुद्धा काळजी इथे घेण्यात आलेली आहे. अगदीच धन्यवाद रामराजे, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. So it's a great achievement, and I would like to give entire credit to the players, to the team management and BCCI officials who worked hard day and night, put in their best efforts. They made all the endeavors to ensure that we won, and we have won. As a great achievement. After that, there was a hurricane in Barbados, so team was stuck there. So BCCI made a special arrangement for that. So they have landed today with
in a private chartered flight of Air India, and now they'll be heading for Bombay. There'll be reception. So we all are happy. You are also. I'm also happy. The entire country is happy. अगदीच तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर मुंबईत टीम इंडिया दाखल होणार आहे. तर मुंबईतही जोरदार जल्लोष या ठिकाणी टीम इंडियाच्या विजयाचा करण्यात येणार आहे. तर टीम इंडिया सध्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेली आहे.